ಶ್ರೀ ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮದಲ್ಲಿ ಹಲವು ಬಗೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಪತ್ರಕರ್ತರು ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹಾಶಿಮ್ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಬಹುಮುಖಿ ಸಾಧಕರು. ವಿಜಯಪುರದವರಾದ ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಬಿಎಸ್ಸಿ ಪದವೀಧರರು, ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಉರ್ದು ಪತ್ರಕರ್ತರು, ಪ್ರವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವಕರು, ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದ ಸೇವಕರು ಹೌದು. ರಾಜ್ಯದ ಏಕೈಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉರ್ದು ದಿನಪತ್ರಿಕೆ ದಿ ಡೈಲಿ ಸಲಾರ್ ಪತ್ರಿಕೆಯ ಹಿರಿಯ ವರದಿಗಾರರಾಗಿ 38 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಅಹರ್ನಿಶಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದತೆ ಮತ್ತು ಭಾಷಾ ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಶ್ರಮಿಸಿದಂಥವರು. 2000ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ವಿಶೇಷ ವರದಿ ಲೇಖನಗಳ ಕರ್ತೃ ಶ್ರೀ ರಫಿ ಭಂಡಾರಿ. मैं सबसे पहले अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूँ और साथ साथ ये अवार्ड सारे कर्नाटका के उर्दू अवाम के लिए, उर्दू कायरीन के लिए और इसका सहरा रोज़ाना सालार को जाता है, जिन्होंने मेरा ताउन करते हुए मुझे मेरी हिम्मत अफजाई की. मुसलसल 38 सालों तक मुझे काम करने का मौका दिया और ये सिलसिला आज भी जारी है. ये एक लिसानी तौर पर लिसानी हमाजती उर्दू वालों को ये अवार्ड मिलना गोया लिसानी हमाजती की एक मिसाल श्री सिद्धरामैया साहब ने कायम की है. मैं सिद्धरामैया साहब का, शिव कुमार साहब का, ख़ासकर नसीर अहमद साहब का मैं शुक्रगुजार हूँ, जिन्होंने उर्दू को अहमियत देते हुए मुझे चुना. और मैं उम्मीद करता हूँ कि आइंदा भी ये सिलसिला जारी रहेगा. उर्दू वालों की हिम्मत अफजाई होगी, राज्योत्सव के अवार्ड मिलते रहेंगे. मैं फिर एक मरतबा रियासती हुकूमत का शुक्रगुजार हूँ. लेकिन सोशल मीडिया में उर्दू का बोलबाला है, लिखना पढ़ना ये दूसरी बात रही, लेकिन आज सुनना और देखने के दौरा है. इसके सबब उर्दू सोशल मीडिया में एक अपना मुकाम पैदा कर चुकी है. उर्दू कभी ख़त्म होने वाली ज़बान नहीं है. उर्दू का बोलबाला हमेशा रहेगा, जब तक क़यामत उर्दू ज़िंदा रहेगी.